बांधवांनो, जय मल्हार. राज्यभरातून सर्वच बांधव चिंतेत आहेत. उपोषणाचा 7वा दिवस आहे. प्रकृती खरं म्हणजे कालच थोडीशी ढासळल्याचं मलाच जाणवत होतं. 6 महिन्यांपासून मागच्या उपोषणापासूनच रिकवर झालो नाही आणि हे उपोषण मी खरं म्हणजे सांगितलं पहिले की उपोषण करायचं मलाही माहित नव्हतं, घरच्यांनाही माहित नाही, कोणालाच नाही सांगितलं होतं. उपोषण करायचं कामच नव्हतं. दुर्दैवानं हा निर्णय घ्यावा लागला, मजबुरीत घ्यावा लागला. काल तब्येत खराब झाल्याचं पाहून सकाळी सगळा परिवार घरून निघाला आणि ते रस्त्यामध्ये असतानाच परत आज सकाळी थोडी क्रिटिकल सिच्युएशन आली. पण चांगला आहे, काही अडचण नाही, त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. मी सांगितलं होतं की तुम्ही येईपर्यंत मी स्ट्रॉंग राहील आणि मी स्ट्रॉंग आहे. तुम्ही आल्यानंतर मात्र मी जसं माझ्या निर्णयावर स्ट्रॉंग होतो, माझी तब्येत पण स्ट्रॉंग राहिली, तसं तुम्हाला सर्वांना पण स्ट्रॉंग राहायचं आहे. जोपर्यंत हा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही. आता बऱ्याच बांधवांचे मेसेज आले, बरेच बांधव आमचे रस्त्यानं निघालेत. काही आत्ता निघाले असतील, काही निघणार असतील. त्यांचं सर्वांचं अभिनंदन, स्वागत आहे. उद्या आपण सकाळी 9-10 पर्यंत पोहोचाल. पण जे बांधव आमचे घरी आहेत त्यांच्यासाठी माझी विनंती खास करून आता की तुम्ही उद्या सकाळपासून निघण्याची तयारी करा. आता ज्या बांधवांनी आज घर सोडलंय, कदाचित त्यांच्या सोबत काही चटणी भाकरी घेऊन आले असतील, काहींनी आणली नसेल. आम्ही आमच्या पद्धतीनं काय त्यांना खायला प्यायला देता येईल त्याची व्यवस्था करतोय. तरी पण उर्वरित बांधवांनी उद्या सकाळी जे घरी आहेत त्यांनी निघायचंय. कारण उद्या समजा संध्याकाळपर्यंत हा आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न सुटला आणि तुम्ही इथं पोहोचले तर आनंद साजरा करू सगळे मिळून. आणि नाही सुटला तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमची ताकद या लढाईमध्ये गरजेची आहे. आणि हाच क्रम आपण सातत्यानं ठेवू. जे उद्या आले नाहीत त्यांनी पुन्हा उद्या रात्री निघायचं. तुम्ही म्हणाले किती दिवस? जोपर्यंत फडणवीस साहेब त्यांनी दिलेला शब्द पाळत नाही, जोपर्यंत आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत, किंवा जोपर्यंत माझा श्वास चालतो तोपर्यंत सगळ्यांनी मुंबईला यायचं. मग परत जाताना इथून एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणीचा निर्णय घेऊन जायचा, नाहीतर माझी बॉडी परत घेऊन जायची. घरी राहायचं नाही कोणा. टप्प्याटप्प्यानं दररोज गावातले आज 10 लोक रात्री निघाले असतील, 10 लोकांनी सकाळी निघावं उद्या, परत 10 लोकांनी उद्या संध्याकाळी निघावं, परत राहिले तर परवा सकाळी 10-20 लोकांनी निघावं. असा हा सातत्यानं क्रम आपण सुरू ठेवू. आमच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी होईपर्यंत सगळ्या लोकांनी मुंबईकडे यायचं. आणि जर नाहीच ऐकलं या 2-3 दिवसात सरकार, आपले मेंढरं कोकरं जे काय आपलं तिकडं सोडून आल्यापेक्षा ते सगळं घेऊन इकडे यायचं. पाहू काय होईल ते पुढं. पण घरी कोणी राहू नका. काठावर बसून मजा पाहिल्यानं आणि दुसरे करतात असं होणार नाही. ती एक गोष्ट छोटीशी मला आठवली, कारण 16 तारखेला ते आमच्या सोबत घडली. आता याच्यामध्ये निसर्गाची अवकृपा होती. प्रत्येकानं कुणाला लग्नाला महत्व दिलं,
कुणी लेकराच्या पेपराला महत्त्व दिलं, कुणी आपल्या गव्हाला महत्त्व दिलं, कुणी ज्वारीला महत्त्व दिलं. हे सगळं महत्त्वाचं आहे बाबांनो, तुमच्यासाठी हरकत नाही. पण या सगळ्यात जास्त महत्त्वाचं आमच्या लेकराबाळांचं भविष्य महत्त्वाचं. त्याच्यामुळं हे झालं ते सोडून द्या, उद्यापासून निर्णय घ्या. तर एकदा एका गावात गावकऱ्यांनी भंडारा करायचं ठरवलं आणि निर्णय झाला की गावात प्रत्येकच्या घरी गाई म्हशी आहेत, दूध आपल्या गावात प्रचंड प्रमाणात आहे, तेव्हा आपण दुधाची खीर बनवायची. आणि मग ठरल्याप्रमाणे प्रत्येकानं आपापल्या घरून आपापल्या क्षमतेप्रमाणे 1 लिटर 2 लिटर 5 लिटर 10 लिटर दूध आणायचं आणि एक हौद त्या हौदामध्ये आणून टाकायचं. प्रत्येकाला असं वाटलं पवनकरवर 10 म्हशीवाला आहे, तो 10 लिटर दूध नेईल. विजय तमनरकडे 20 म्हशी आहे, तो 20 लिटर दूध नेईल. दीपक बोराडेकडे 2 म्हशी आहेत, तो 2 लिटर दूध नेईल. मी आपलं पाणी नेलं तर काय फरक पडतो? आणि दीपक बोराडेनं पाणीच आणलं, पवनकरवरनं पाणीच आणलं, विजय तमनरनं पाणीच आणलं. आमच्या आनंद भाऊला वाटलं आता एवढे सगळे रथी महारथी आहेत, आपलं 5 लिटर पाणी सपाटते त्यात. लोकांनी 1 लिटर आणायचं, आनंद भाऊनं 5 लिटर पाणी आणलं आणि सगळे अंधारात टाकून गेले. उजेडात आपलं पाणी उघडं नाही पडलं पाहिजे. आणि ज्यावेळेस दिवस उजेडा सकाळी दुधाचा पताच नाही त्याच्यात, सगळं पाणीच. तसं झालं आनंद भाऊ आपलं. सगळे मल्हार मावळे, सगळे सरदार, सगळे एकमेकाच्या भरोश्यावर राहिले. त्याच्यामुळं बाबा हो, या खिरीचं पाणी झालं. आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यावर जर पाणी फिरवायचं नसेल तर घरी राहू नका. ज्या गावातून 10 आले त्यातून निघा, ज्या गावातून कोणीच आलं नाही त्या गावातून परत 10-20 या. आम्ही म्हणत नाही ना पूर्ण गाव या, पण प्रत्येक गावातून 10-10 20-20 लोक दररोज मुंबईला यायचं. त्याच्यामुळे आता घरी नाही थांबायचं, मुंबईला जायचं आणि मुंबईत जाऊन आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचं बाबासाहेबांनी दिलेलं अमृत आमच्यासाठी घेऊन यायचं. जय मल्हार.